उपासक लक्ष्मण कोंडीराम सोनवणे आज दिनांक 1/3/2026 रोजी सम्राटनगर, संग्रामनगर, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भिक्खू संघाची चारिका आपल्या परिसरामध्ये चालू असल्याकारणाने आम्ही सर्व उपासकांनी भिक्षू संघांना वंदन करून त्यांना चारिका भोजनदान म्हणून दिले. काय तयारी केली सर आजची तुम्ही? म्हणजे काय काय कसं वाटलं आज की आज भिक्खू संघ आपल्या भिक्खू संघाला धम्मदान देणे हे बौद्ध धर्माचं आद्य कर्तव्य आहे आणि सर्व उपासकांना आवाहन करतो की जेही बौद्ध उपासक आहे त्यांनी परिसरामध्ये चारिका द्यावी. संगी सगळ्यांना सप्रेम जय भीम. जय भीम. आज आपल्या इथे भिक्खू संघाची पदचारिका याच्यामध्ये आम्हाला सेवेचा मान मिळाला किंवा संधी मिळाली. तीनघोटे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही पदचारिका एकदम चांगल्या प्रकारे आयोजित केली. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी त्याबद्दल ही संधी दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. असंच आपला धम्माचा प्रसार करण्यासाठी धम्मदान, आर्थिक दान याची आम्हाला संधी मिळो अशी आम्ही आशा करतो आणि तीनघोटे सरांनी केलेल्या मार्गदर्शनासाठी मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो. चारिकेच्या माध्यमातून काय काय होऊ शकते, काय काय करता येऊ शकता? चारिकेच्या माध्यमातून आपण आपल्या धम्माचा प्रसार करू शकतो. येणाऱ्या नवीन पिढीला आपला धम्म समजला पाहिजे. त्याचे आपले काय संस्कार आहेत ते आपल्या नवीन पिढीमध्ये रुजवता आले पाहिजेत. ही तर इथून आपली सुरुवात आहे. जर आपणच ही पदचारिका चालू केली आणि हे संस्कार आपल्या मुलांवर केले तर ते संस्कार ते इनहेरिट करतील त्यांच्या पुढच्या याच्यासाठी. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. मी सौविद्या संघपाल पवार. आमच्या संग्रामनगर, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर आमच्या इथे भंतेजी आले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि आम्ही सर्व रांगोळी सजावट वगैरे सर्व केलं आहे आणि त्यांना भोजनदान वगैरे पण दिलं आहे. त्यांचा आशीर्वाद असावा. तुम्हाला कधी माहीत झालं की चारिका अशा प्रकारची असते आणि काय काय केलं? आमच्याकडे हा म्हणजे दुसऱ्यांदा म्हणजे आहे प्रोग्राम. काय काय केल्या जाते याच्यामध्ये? भोजनदान म्हणजे असं फळ वगैरे, फ्रूट्स आणि दान वगैरे देतात. दान दिल्यानंतर कसं वाटतं आपल्याला? हो, म्हणजे आम्हाला खूप छान वाटतंय. म्हणजे असं भंतेजींना काहीतरी आम्ही म्हणजे केलंय, म्हणजे असं धर्मगुरूंना. काही लोकांच्या ओळखी होतात जे माहीत नसतात आपले. हो हो, काही लोकांच्या ओळखी वगैरे होतात. छान म्हणजे असं. तीनघोटे सर तुम्हाला कधी म्हणजे त्यांचं काम कसं वाटतंय? हो, त्यांचं तीनघोटे सरांचं काम म्हणजे चांगलं परिसरात ते चांगलं आम्हाला हे देतात, म्हणजे असं मार्गदर्शन करतात. त्यांनी सांगितलं होतं का चारिका? हो हो, त्यांनी अगोदर सांगितलं होतं आम्हाला की तुमच्याकडे म्हणजे भंतेजी येणार आहेत आणि तुम्ही भोजनदान करायचं असं सांगितलेलं.